आज काही तुमचा तरी विली माराशिवाय ऐकणार नाही भाऊ. तर नेमकं विली मारासाठी तुमचा भाऊ कोडी पाऊशी गेला. चला सांगतो तुम्हाला. तर हे आत्मकथा आहे भाऊ आपल्या गुलाबोची. तर आपल्या गुलाबोची हालत पाहिजे ना, माझ्या डोळ्यातलं पाणी काही थांबत नाही होतं भाऊ. म्हणून तिचं आज कामच करायला म्हटलं. म्हणून आपली जानू दिली आपल्या मोठ्या भाऊच्या ताब्यात आणि अज्जूबाईला उचली सन 500 स्पीडनं आम्ही चाललो होतो आता आपल्या गुलाबोचं काम करायला, ते पण जळगावले. पण जसे आपल्या 6 व्यवस्थांना आले आपली गाडी परत गयामध्ये फशी गेली. आणि खरंच शिरागड ते कोण व्यवस्थेमध्ये लय अडचण आहे भाऊ. 2-3 गावांना मेडिसिन काहीतरी करायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे कमेंट मध्ये मला नक्की सांगा. मग आपली गुलाबो तो काढ टाकली, पण तरी आपला किरण भाऊ पण होता. मग भाऊ बोलला की धीरू आपली पण गाडी काढते म्हणे. पण मग मी जर दिल काढायला लागला ते तर टाक पुरी फशी गेली भाऊ. आणि मग शेवटी त्याला टाक विली मारीसनच बाहेर काढणी पडली. मग तिला बाहेर काढले आणि तसेच 500 स्पीडनं आम्ही डायरेक्ट लागले जळगावले. आणि जळगावले तर डायरेक्ट लागले आपल्या होलसेलरकडे. जडकी येताच पहिले तर आपल्या गुलाबोचा सर्व सामान घेतला आणि सामान घेताच डायरेक्ट लागले आपल्या गॅरेजवाल्याकडे. जडकी पहिले भाऊन टेस्ट ड्राईव्ह घेतली आणि सर्वात तुटल फुटेल सामान पहिले बदला घेतला. आणि मग ऑइल पाणी बदलायचं सर्व्हिसिंग झाल्यावर आपल्या गॅरेजच्या माणसांनी बाय बाय बोलीस आम्ही डायरेक्ट लागले आपल्या हॉटेलवर. आणि आपल्या हॉटेलवर कायम गर्दी राहते भाऊ, कारण हे विषय आहे क्वालिटी आणि टेस्टचा. आणि हे फक्त पैसे समजणार नाही भाऊ. त्यामुळे आपल्या हॉटेलला एकदा नक्की भेट द्या आणि खाई पिसून तुम्हीच सांगा, कारण की क्वालिटी म्हटली म्हणजे फक्त पहिलवान भाऊंचा वडापाव. मग आता मी रगडा दाबतो तर तुम्हाला जर आपल्या माणसाला फॉलो नसेल केलं तर लवकरात लवकर फॉलो करा आणि आपल्या खानदेशी माणसाला पुढे नाही. जय खानदेश.